योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा। कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले, मगाशी अजितदादा पण म्हणाले, सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल, ही योजना कशी फसवी आहे, हे कसं चुनावी जुमला आहे। मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का, ही काय लाच देता का, काय विकत घेता का, काही बोलायला लागले। अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती। आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा, या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले, पण न्यायालयावर आमचा विश्वास होता। न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला। आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवाल ना। कारण त्याच्यामध्ये आज ही योजना आपण सुरू केली, त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे, ही योजना काय म्हणाले 1,500 रुपयात का होणार, 1,500 रुपयात का होणार। अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार। हे 1,500चं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय। मी 15 ऑगस्टचा सण जो आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला। अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळालाय। काही बहिणींना, काही आपल्या विधवा बहिणी होत्या, त्यांनी त्यांचं दुखडं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला। हे 1,500 रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले। आम्ही छोटा मोठा उद्योग करतो, देवपूजेचं सामान विकतो, कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो, कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो। आम्हाला हे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो। कोणी म्हणाला आम्ही